नमस्कार मंडळी, काळोख्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, आजची जी कहाणी आहे ही मुंबईमध्ये घडलेली घटना आहे. सागर, आपण नाव बदललेलं आहे. हा सागर नागपूरला एका IT कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती कामाला होता. 2 ते 3 वर्ष झालं होतं त्याला कामाला लागून तिथे, आणि काही कामानिमित्त त्याला मुंबईला यायचं होतं. आता मुंबईला यायचं म्हणल्यानंतर इथं राहण्याची सोय काही नव्हती त्याची. तो मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर त्याने एक लॉज घेतलं. त्या लॉजवरती तो मुक्कामी राहिला हॉटेलमध्ये एका. सकाळच्या पारी तो म्हणजे संध्याकाळी तो मुंबईला आला. सकाळच्या पारी कामानिमित्त म्हणला जाण्यापेक्षा 4-5 दिवस आहे, थोडंसं मुंबई फिरून घेऊ. ते मुंबई फिरायला निघाला. गेटवे ऑफ इंडियाला गेला, चौपाटीला गेला. नागपूर ते मुंबई आलेला पहिल्यांदाच आला होता तो. सगळीकडे फिरल्यानंतर त्या दिवशी तो ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यानंतर तिथं काय त्याचं काम झालं नाही. मग काम नाही झाल्यावर म्हणलं आता काय करायचं, म्हणून परत तो आपल्या हॉटेलवरती लॉजवरती गेला. लॉजवर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तो ऑफिसला गेला. ऑफिसला गेला, दिवसभर काय त्याचं काम झालं नाही. त्या दिवशी पण 4 वाजले, 5 वाजले. 4-5च्या पुढं त्याला कोणाला भेटायचं होतं किंवा काय सांगायचं होतं. ते काम चालू करताना रात्रीच्या 10 ते 11 हा टायमिंग त्याचा त्या ऑफिसवरतीच झाला. 10:30-11 वाजता तो त्याच्या कंपनीतून बाहेर पडला. बाहेर पाऊस चालू होता. जुलै महिना होता, साधारणतः 10-12 जुलै असेल. भरपूर पाऊस चालू होता. आता तेथून लॉजवर जायचं कसं, म्हणून तो टॅक्सीची वाट बघत होता किंवा एखादी बस येईल, त्या बसने जाता येईल म्हणून तो एका स्टॉपवरती उभा होता. थोडासा पाऊस कमी झाला, सरी यायच्या, परत थोडासा पाऊस वाढला. त्यांनी काय रेनकोट किंवा छत्री वगैरे काही नेलं नव्हतं त्यांनी तिथं. त्याला असं जाणवलं तिथं थांबल्यानंतर की आपल्या डोक्यावरती कोणतरी छत्री मांडलेली आहे, छत्री धरलेली आहे. म्हणून त्यांनी मागं बघितलं तर एक कोट घातलेला माणूस, एक 50-60 वय असेल त्याचं साधारणतः, त्याच्या डोक्यावरती ती छत्री धरून उभा होता. म्हणला धन्यवाद काका. तो त्यांना काका म्हणला. कुठून म्हणजे कुठाले आहेत तुम्ही? म्हणला मी इथलाच आहे. आणि तू? म्हणला मी नागपूरचा आहे, काही कामानिमित्त आपल्या ह्या कंपनीमध्ये आलो होतो. घरी जायचे पण काय पाऊस थांबा ना, लॉजवरती जायचे पण काय पाऊस थांबा ना. असं म्हणल्यानंतर ते काका, ते गृहस्थ, त्यांनी एक त्याकडे बघून थोडंसं स्माईल दिलं, हसले त्याकडे बघून. म्हणला सागर त्याला म्हणला की तुम्हाला कुठं जायचे आहे? मला म्हणला खूप लांब जायचे, पण बरेच दिवस झाले मी इथंच आहे. आता खूप लांब जायचे पण बरेच दिवस झाले मी इथंच आहे. म्हणलं किती दिवस झाले? म्हणले 8-10 दिवस झाले मी इथंच आहे. मला कुठं जाता येईना. मला जायचे गावाला पण मला काही जाता येईना. बरं म्हणलं ठीक आहे. तोपर्यंत त्याला काय असं जाणवलं नाही. मग आता कुठं जायचे तुम्हाला? नाही म्हणलं मी इथंच आहे, मला कुठंही जायचं नाही, मी इथंच आहे. असं म्हणल्यानंतर तो माणूसच थांबला. थोड्याच अंतरावरती, कंपनीपासून थोड्याच अंतरावरती सागरचं लॉज होतं, कारण त्यांनी कंपनीच्या जवळचंच लॉज पाहिलं होतं कामानिमित्त. मग तो चालायला लागला. चालायला लागताना थोडंसं पाणी साचलं होतं खाली, डांबरीवरती पाणी होतं थोडंसं. ते चालायला लागल्यानंतर त्याचे बूट पाण्यात पडले की असा पाण्याचा आवाज व्हायचा. पण त्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर असं जाणवलं की तो श्यामलाल, तो पण आपल्या मागंच येतो या. थोडा चालला, थांबला, बघितलं त्याने मागं वळून, तर श्यामलाल ते ज्या स्पॉटला उभा होता त्या स्पॉटला होता. तो काय त्याच्या मागं आला नव्हता. हा परत चालायला लागला. थोडं पुढं गेल्यानंतर त्याला परत जाणवलं की आपल्या मागोमागच छत्री धरून कोणतरी येते डोक्यावरती. मागं वळून पाहिलं तर श्यामलाल आहे त्याच जाग्यावरती. असं 2दा झालं. मग तो सणा चलत थोडासा पुढे गेला बऱ्याच अंतरावरती, आणि तिथं वळून परत एकदा त्याने पाहिलं, श्यामलाल तेथेच उभा होता. तिसऱ्या वेळेस पण श्यामलाल तिथेच उभा होता, छत्री धरून, असा कोट घातलेला, काळी पॅन्ट, डोक्यावर छत्री. मग तो सणा चलत त्याच्या लॉजकडे निघाला. तोपर्यंत त्याला कसल्याही प्रकारची शंका आली नाही, काही आलं नाही.
लॉजच्या बाहेर आला, आतमध्ये गेला, चावी घेतली, रूमवरती गेला. कपडे भिजलेले होते, कपडे बदलले त्यांनी सगळे. कपडे बदलल्यानंतर जेवण करावं म्हणून त्यांनी पार्सल मागवलं होतं. जेवण केलं त्याने आणि कॉटवर बसला की तेवढ्यात लाईट गेली. 11, 11:30, पावणे 12चा टायमिंग असेल. लाईट गेल्यानंतर आता मला ती काडीपेटी, माचीस काहीतरी दिवा लावावं लागेल म्हणून ते बघण्यासाठी उठला की तेवढ्यात वीज कडळली एक बाहेर. त्या विजेच्या प्रकाशामध्ये त्याला एक सावली दिसल्याचा त्याला जाणवलं. सावली जाणवल्यानंतर असं म्हणलं की पण त्याला वाटलं आसन काहीतरी. परत एकदा वीज चमकली, परत त्याला तीच सावली दिसली. अरे म्हणला इथं कोणतरी उभं आहे. त्याच्या मनामध्ये शंका आली की काय इथं ह्या कोपऱ्यात कोणतरी उभं आहे. मग तो थोडासा पुढे गेल्यावर त्याला बघितलं तर त्याला काहीतरी जाणवलं नाही. तेवढ्यात आतल्या खोलीमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला त्याला. भांडं म्हणा, एखादी वस्तू खाली पडल्यासारखं. तिकडे गेला तो. तिकडं बघितलं, तिकडं काय नव्हतं, खिडकी उघडी होती. म्हणला त्याला वाटलं की वाऱ्यामुळं काय झालं, तिथली वस्तू खाली पडली. तिथं काय नाही, खिडकी बंद केली. परत बेडकडे यायला लागला. तेवढ्यात परत वीज चमकली. त्या विजेच्या प्रकाशात त्याला त्या कॉटपाशी कोणतरी उभं असलेलं स्पष्ट दिसलं. त्यांनी नीट पाहिल्यानंतर त्याला असं जाणवलं की तो श्यामलाल तोच आपल्या मागं तिथं आलेला आहे असं त्याला जाणवलं. पण मला ती मी तर रूमचा दरवाजा बंद केला आहे, शिव आत कसं काय आला असं त्याला मनात वाटलं. तो जाग्यावरच उभा होता, तसाच शांत उभा राहिला. परत एकदा वीज चमकली. परत एकदा तो श्यामलाल दिसला त्याला. त्याच्या कोटातून पाणी चाललं होतं, छत्रीतून पाणी येत होतं त्याच्या, आणि ते पाणी कोट खालून असं थोडंसं साचलं होतं असं त्याला जाणवलं. भिजलेल्या कपड्यांनीशीच तो तिथं आला असं जाणवलं. त्या श्यामलालची गाठ घेण्यासाठी किंवा त्याला बघण्यासाठी तो कोटपाशी आला. कोटपाशी आल्यावर त्याला असं जाणवलं की तिथं कोणीच नाही आहे, पण पाणी मात्र तिथं होतं. म्हणलं मग हे पाणी कुठून आलं? श्यामलाल नाही, रूम तर बंद आहे, दुसरा मार्ग नाही येण्याचा, पाणी आहे, मग श्यामलाल गेला कुठं? तो थोडासा घाबरल्यानंतर लाईट आली. लाईट आल्यानंतर त्यांनी नीट पाहिलं तर त्याला काय जाणवलं नाही, पण ते पाणी मात्र तिथं होतं. त्यांनी ते पाणी पुसलं. कोटवरती ते पाणी कसं काय आलं ह्याचा विचार करतच बसल्यानंतर पुन्हा एकदा लाईट गेली. पुन्हा एकदा लाईट घेतल्यावर तो त्याला म्हणजे थोडीशी भीती वाटली. परत दुसऱ्या रूमकडे त्यांनी बघितलं, आजूबाजूला चौकीकडे पाहायला लागला तो की बाबा काय दिसतंय का. वीज अधूनमधून वीज चमकत होती. थोडा वेळ झाल्यानंतर वीज चमकली. त्या विजेच्या प्रकाशामध्ये श्यामलाल एका कोपऱ्यात उभा असलेला त्याला परत एकदा दिसला. आता श्यामलाल दिसल्यानंतर मग मात्र तो खूप घाबरला की हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. ते उडं झाल्यानंतर तो बाहेर आला. 1 तास 1.5 तास तो बाहेरच थांबला, म्हणजे रूमच्या बाहेर आला. 1.5 तास झाला, त्याच्या आत जायचं काय धाडस व्हायना. 1, 1.5, 2चा टायमिंग झाला पार. आता आत जावं तर त्याला तो श्यामलाल दिसतोय. तेवढ्यात लाईट आली. लाईट आल्यानंतर म्हणजे त्याची भीती कमी झाली. तेव्हा पुन्हा आतमध्ये गेला, बघितलं, त्याला काही दिसलं नाही. असाच विचार करून तो कॉटवरती बसला. त्याला काही झोप लागाना. 2 वाजल्या, 2:30 वाजल्या. 2:30 वाजल्यानंतर त्याला असं जाणवलं, म्हणजे ते झोपलाच, पण त्याला असं जाणवलं की तो श्यामलाल त्याच्या संग बोलतोय. त्या श्यामलालने त्याला गप्पा मारायला सुरुवात केली. आपण त्याच्या संग गप्पा मारतोय असं त्याला जाणवायला लागलं थोडंसं. 1.5 तास त्यांनी त्या श्यामलालशी गप्पा मारल्या, पण त्या झोपेत मारल्या. त्याला झोप लागली होती. सकाळी उठला, तो बघतोय तो श्यामलाल दिसेना. म्हणला की आपण तो झोपलो होतो, श्यामलाल तर नाही, मग आपण गप्पा कोणाबरोबर मारल्या? त्या टायमाला त्या श्यामलालने सागरला काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे काय आहे, कुठं आहे, काय असं थोडंसं सांगितलं. ह्याचा खुलासा मी तुम्हाला पुढं करीनच.
त्याला ते थोडंसं वेगळं वाटलं. सकाळी उठला, आंघोळ करून तो बाहेर पडला. मला 2 दिवसात कंपनीचं काम उरकायचं आणि आपलं नागपूरला निघून जायचं हे त्याच्या डोक्यात. तो पुन्हा कंपनीवर गेला सकाळी 10-10:30 वाजता. कंपनीवर गेला. त्याने रात्री जो सगळा प्रसंग काढला हे त्याच्या मनातच होता. मग त्या ऑफिसच्या बाहेर गेल्यानंतर तिथे विचारलं एक जणाला की तुम्हाला इथं आपल्या इथं कोण गृहस्थ आहे का, कोड घातलेला आहे, छत्री. कालच्याला 10-10:30 वाजता ते मला इथे भेटले होते. तर त्यातलं कुणीही काय म्हणले नाही, इथं कोण नाही आहे, असं ग्रस्त कोण नाही आहे. तेव्हा तिथं 2 ते 3 सिक्युरिटी गार्ड होते. त्या सिक्युरिटी गार्डला एका त्याने विचारलं. तो म्हणला कोट घातलेला, छत्री असलेला एकच माणूस होता इथं, श्यामलाल म्हणून होता तो. श्यामलाल म्हणल्यानंतर त्यांनी असं डोळे त्याचे विस्फुरले. म्हणले कुठे आहेत ते आता सध्या? म्हणले की ते 8 ते 10 दिवस झाले तो श्यामलाल कुठेतरी गावाबिवाला कुठे गेले, ते काही इथं दिसत नाहीत. 8-10 दिवस झाले ह्या गोष्टीला. म्हणलं मग रात्री, म्हणले रात्री आलता. सागर काय म्हणला रात्री आलता, रात्री मी बोललो आहे त्यांच्या संग. नाही म्हणले 8-10 दिवस झाले तो नाहीच इथं. असं म्हणल्यानंतर त्याला थोडीशी शंका आली. मग त्या वॉचमॅनला त्यांनी सांगितलं की रात्री मला 10-10:30 वाजता असा माणूस भेटला, मला त्याचं नाव पण माहीत नव्हतं, त्याच्यासंग बोललो. तो म्हणला की माझं नाव श्यामलाल आहे, मी 8-10 दिवस झाले इथंच आहे म्हणला. आणि तुम्ही म्हणताय की 8-10 दिवस कुठंतरी गेला आहे. 8-10 दिवस झाले तो इथंच आहे म्हणलेला आहे मला. रात्री रूमवरती आला. रूमवरती आल्यानंतर सगळं माझ्या रूमवरती तो माझ्यासंग बोलला. मग तो वॉचमॅन म्हणला शक्यच नाही, 8-10 दिवस झाले तो नाहीच आहे इथं. मग वॉचमॅनला त्यांनी सांगितलं की तो श्यामलाल काय म्हणला की माझी ह्या टर्नआउटमध्ये तिथे आहे मी. त्यांच्या कंपनीच्या बाहेर सांडपाणी काढून देण्यासाठी टर्नआउट होतो एक मोठंसं चारी महानगरपालिकेची, आणि त्याला गोल झाकण असतं. पाऊस जास्त असल्यामुळं पाणी जास्त येत असल्यामुळं त्याच्यावर झाकण काढलं होतं, आणि त्या झाकणामधून त्या टर्नआउटमध्ये मी पडलो आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे म्हणला. असं म्हणल्यानंतर मग सिक्युरिटीने महानगरपालिकेमध्ये फोन केला. तिथून 2-3 कर्मचारी आले. त्यांनी ते टर्नआउटमध्ये बघितलं तर त्या टर्नआउटमध्ये श्यामलालची डेड बॉडी सापडली. डेड बॉडी पाहिल्यानंतर सागरची अक्कलच गेली पार. तो खूप घाबरला. म्हणजे डेड बॉडी पाहण्यासारखी पण राहिली नव्हती 8-10 दिवस असल्यामुळं, पाण्यामध्ये राहिल्यामुळं तो घाबरला. टन असा उडायला लागला तिथंच. मग त्याला बाहेर काढलं. मग ते वॉचमॅनने त्याला विचारलं हे तुला कसं काय माहिती की इथं आहे म्हणून? मग ही गोष्ट त्यांनी त्या वॉचमॅनला सांगितली. तो माझ्याबरोबर बोलला मी इथंच आहे 10 दिवस झालं असं त्यांनी सगळा जो काही दिनक्रम घडला होता तो सगळा त्याला सांगितला. मग अजून म्हणला काय सांगितलं? म्हणला की त्यांनी अमक्या एरियामध्ये आहे का 52 नंबरच्या खोलीमध्ये म्हणला मी राहतोय असं त्यांनी सांगितलं. फ्लॅट 52 नंबर फ्लॅटमध्ये 6 नंबर खोली असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं. त्या ॲड्रेस त्यांनी सांगितला. तिथे गेल्यानंतर ती खोली बरोबर तिथेच राहत होते म्हणले श्यामलाल. तिथे गेल्यानंतर त्यांनी ते उघडलं त्याचं घर. आतमध्ये बघितलं एक पेटी होती. त्या पेटीमध्ये काही डॉक्युमेंट सापडल्या. त्या डॉक्युमेंटद्वारे श्यामलालचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. ते UPमधले होते. UPवरून तो मुंबईला आला होता. वॉचमॅनची नोकरी करत होता ना त्यासाठी ते आले. ते घेऊन गेले. हा सगळा घटनाक्रम घडल्यानंतर सागरला एक प्रश्न पडला की हे मलाच का सांगितलं, आणि रात्री जे आलता तो त्या श्यामलालचा आत्माच होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा समजा मृत्यू झाला 8-10 दिवस का होईना त्याचा आत्मा तिथं भटकत असतो. 10 दिवस झालं त्या श्यामलालला आतमध्ये होतात. त्याचे घरची काळजी करत असत्यान. कुणाला कळणारं नाही श्यामलाल कुठे गेला. म्हणून त्यांनी आत्म्याच्या रूपाने सागरला हिस्ट्री सांगितली. सागरने ती वॉचमॅनला सांगितली. वॉचमॅनने तिथं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन करून त्याला बाहेर काढला. तेव्हा म्हणजे त्या श्यामलालचा विधी झाला. 10व्या-12व्या दिवशी त्याचा अग्निसंस्कार करण्यात आले. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ते आपल्याला जाणवतात. एखादा मृत आत्मा असेल त्याचा आत्मा भटकत राहतो जोपर्यंत त्याचा दशक्रिया विधी होत नाही, त्याची अग्निदाह होत नाही त्याचा, तोपर्यंत ते आत्म्याच्या रूपामध्ये तिथे राहत असतो.
अशा प्रकारची घटना घडली होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा, लिहा. नमस्कार.